जेव्हापासून भवानी आमच्या दावणीला आलाय तेव्हापासून आम्ही त्याला ज्या ज्या मैदानाला नेलं तेव्हा त्या मैदानाला आम्ही नंबरातच आहे. बार्डीला गेलो, बार्डीला 1 नंबर केला. त्याच्यानंतर बोनिवलीला आमचा 1 नंबर आला. पुन्हा एकदा बोनिवलीला नंबर आला आणि काड्याच्या पाड्याला पण आमचा नंबर आला. तिथे प्रीज भेटला आणि आज पण नंबर भेटला. जिथे जिथे आम्ही पळालो तिथे त्याच्या आई भवानीच्या आशीर्वादाने भवानी पळून आम्हाला नंबरच भेटलेला आहे. तुमच्या दावणीला तर बऱ्याच वर्ष कन्हैयांनी गाल गाजवला होता तुमचा आणि त्याच्यानंतर कुठेतरी मला वाटतं तुमचं नाव थोडं बॅक फुटलं होतं आणि भवानीने पुन्हा एकदा तेच जोशाने नाव करून दिलंय तुमचं. कन्हैयांनी भरपूर अशा बिंजोड तेव्हा गाजवलेल्या, तेव्हा अशी सोशल मीडिया असते 100%. कन्हैया आता जे बैल सोशल मीडियावर गाजतात तसं कन्हैयाच गाजला असतं. तर आज अंजप अड्ड्यामध्ये मस्त अशी प्रेक्षणीय लढत झाली आणि आपल्या समोर आहे भवानी. तर दादा आहे आपल्या समोर. तर दादा काय सांगशील, आज मस्त अशी प्रेक्षणीय लढत झाली, आपला गुलाल झाला, काय सांगशील भवानीबद्दल? आज पुन्हा एकदा आमचं भवानी आणि पडगे पनवेलचं रायफल ही गाडी अतिशय छान पळाली आणि आमचा गुलाल झाला. आणि आम्ही अंजपच्या मैदानाचा सरदार कांबरी यांच्या वाढदिवसानिमित्त जो मैदान होता त्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी झालो. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर आनंद आहे. 100% दादा. आज भवानीला आपल्या रायफल पायरा होता आणि आज तुम्ही सांगताय का अंजप मैदानात 1 नंबरचे मानकरी झाला. तर पायऱ्याचा तुमचं कसं काय नियोजन घडून आला, काय सांगाल? आमचं नियोजन पायऱ्याचा 1 दिवस आधीच झालं होता. आम्ही ही गाडी बोनिवलीला पळवली होती तेव्हाच पुढच्या मैदानावर आम्ही ती गाडी पळवायचा विचार केला होता आणि आमचा पायरा घडून आलेला होता. तर आपल्या साईडला होता भवानी आणि रायफल आणि नक्कीच समोरची गाडी होती लक्षा. तर तुम्ही नक्कीच गुलाल पाडला आपल्या भावनेच्या अंगावर. कशी काय ती गाडी जमली होती, काय सांगाल? शर्यतीचं नियोजन कसं झालं? हे निहाश आमदलवी देवरुंगवाले त्यांनी मला सांगितलं आम्हाला म्हणजे गाडी खेळायची आहे. मी बोललो चालेल आणि मग आमची मैत्रीपूर्ण लढत झाली. तर मग कसं काय असेल आता भवानीचं? आपला पावसाला तर आला आहे, बिंजोडच्या शर्ती बंद होणार, तर याच्या पुढचं नियोजन कसं असेल भवानीचं? याच्या पुढचं नियोजन आम्ही आता बघू, विचार करू सर्व आमचा ग्रुप आणि त्यानुसार आम्ही त्याचं नियोजन करू. तर नक्कीच ह्यो सीझन तर भवानीने गाजवला, खूपच चर्चेत आला. म्हणजे भवानी मोठमोठ्या बिंजोड अशा केल्या, टॉपच्या गाड्या खेळल्या. तर कशी काय खरेदी वगैरे याची काय सांगाल, कुठून घेतला होता? त्याची खरेदी आम्ही नाशिक चांदवडवरून केली होती आणि मी मागे पण बोललो होतो की यावर्षी सर्वात विक्रमी खरेदी आहे ती. कितीची खरेदी होती, काय सांगाल? आम्ही आजपर्यंत कधी खरेदी सांगितली नाही, पण खूपच मोठी विक्रमी खरेदी होती का? कशी काय नियोजन कसं झालं खरेदीचा? आम्हाला आमचे नाशिकचे मित्र अरिंद दादा आणि सुमित तेड्डे यांनी आम्हाला या बैलाचा ॲड्रेस दिला. मग आम्ही त्याच दिवशी लगेच त्याच टायमाला आम्ही बैल बघायला गेलो. बैल बघून आलो आणि आम्ही बैल बार्डी पाटीला घेऊन आलो. बार्डीच्या पाठीमध्ये आम्ही बैल उतरवला, पळून बघितला. त्या बैलाचा पण आम्ही 1 नंबरचा मानकरी झालो आणि आम्ही मग बैलाचा पळ बघून बैल खरेदी केली. 1 नंबरचा मानकरी म्हटलं तर आपल्या इकडे गोंड्यावर पैशावर, तर कसं काय किती गोंड्या शर्यती होत्या ना आज, कितीची होती काय सांगाल? आज 1 गोंडा आणि 1 बोकड 2 बादल्या होत्या, त्याचा आम्ही मानकरी झालो. किती दाती आहे आपला भावानी, काय सांगाल? चौसा आहे का? आणि किती दाती असताना खरेदी केला होता? 3रा दात काढला होता त्यांनी. किती महिने झाले आपल्या दावणीला आहे भावानी? आता 2 महिने, 2रा महिना चालू आहे. 2रा महिना चालू आहे का? तर मग काय बघताय याच्यामध्ये, भविष्य काय बघताय तुमचं? याच्यामध्ये आम्ही भविष्य जेव्हा जसा आमचा कन्हैया पळत होता तेव्हा जो सुवर्ण काल गेला होता तसंच आमचा काल जाईल अशी आमची खूप अपेक्षा आहे. तर ह्यो सीझन त्याने पळून तर तुमचं खूपच नाव केलं बिंजोडमध्ये. तर 3 फेऱ्याचं कधी तर नियोजन याचं, आता पेटगाव आलाय तर त्याचं नियोजन? पेटगावचं नियोजन चाललंय काय? तर 100%. तर काय सांगाल कसे काय याची सुट्टी वगैरे मी कोण करतो? त्याची सुट्टी केशव दळवी सावत आणि आज आपले आरेश दादा गायकर त्यांनी केली. आम्ही सुट्टी मेकर ते दोघांपैकी कोण पण करतात आमची. तर नक्कीच आता तुम्ही विषय घेतला कन्हैयाचा, तर कन्हैयाचा आशीर्वाद लाभलाय तुम्हाला असं काय वाटतंय का? असं आता मला वाटतेच. त्याचे भरपूर गुण कन्हैयाचे याच्यामध्ये आहेत भवानीमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की हा कन्हैयाच्या रूपानेच आम्हाला दुसरं बैल लागलेलं आहे. तर काय सांगाल कन्हैयाबद्दल, काय सांगाल त्याचा इतिहासाबद्दल सांगा ना थोडे? कन्हैयाचा इतिहास मला फार थोडे माहीत आहेत.
त्या टायमाला मी शर्यती क्षेत्रामध्ये नव्हतो, परंतु मी बघायला जायचो. कन्या आणि भरपूर अशा बिंजोड तेव्हा गाजवलेल्या, तेव्हा अशी सोशल मीडिया असती. 100%. कन्या आता जी बैल सोशल मीडियावर गाजतात तसं कन्या आणि कन्याच गाजला असतं. तर नक्कीच आता पण त्याची थोडीफार चर्चा तर असते. कसा आहे तो, काय सांगाल? आहे एकदम व्यवस्थित आहे. कन्या अजून त्याच ताटात आहे आणि तीच गरमी पण आहे. तीच गरमीच आहे. आहे एकदम व्यवस्थित आहे. तर भवानी आता आपल्या मैदानामध्ये कुणाच्या नावाने बोलतो, काय सांगाल? भवानी बैल आमचं या मैदानामध्ये आमचे स्वर्गीय महेश शेट्टीचे वडील, स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील ताराली भिवंडी आणि आमचं जुनं नाव कुमारी किशा महेश शेट पाटील ताराली भिवंडी या नावाने आमची गाडी बोलतो. तर मागच्या मैदानात पण आपल्या भवानीला पायरा होता रायफल आणि आज पण. तर काय सांगाल, यो पायरा किती दिवस टिकून राहील? हा पायरा आमचा टिकून राहील किती दिवस. आता जोपर्यंत मैदान होतील तोपर्यंत आम्ही हीच गाडी पळवण्याचा विचार केलेला आहे आणि आज पैरामध्ये आम्ही पळवू. तर भवानीने आपला पळून तर खूपच नाव केलं आहे. तर कसं काय, म्हणजे याच्या पुढचं नियोजन कसं असतं आता? याच्या पुढचं नियोजन आता जिथे जिथे पाऊस नसला, जिथे जिथे बिंजोडचे मैदान होतील तिथे आम्ही पळणार. तिथे पळणार का? 100% म्हणजे बिंजोडच केले आपला 100%. आम्हाला बिंजोडचाच शौक आवडतो जास्त करून. 3 फेऱ्यांचं मैदान आम्हाला आवडत नाही तो खेळ, त्याच्यामुळे आम्ही इथे बोरीच्या वाडीला पण पळालो नाही. 100% आम्ही पेडगावला पळवायचा विचार केलेला आहे. 100%. तर पेडगावला पण तुम्हाला नक्कीच फायनल राहील ही आशा असेल आपल्या भवानीकडे. तर सगळ्यात मेन असतं म्हणजे टीमवर्क. आज गुलाल झाला तर टीमवर्क होती तुमची. कसं काय सांगाल, कोणाकोणाबद्दल नक्कीच कोणाला गुलाल द्याला? आमच्या संपूर्ण ग्रुपला गुलाल देईल. आमचे भरपूर ग्रुप आहेत. ताडालीचे ग्रुप आहेत, आमचा कोणगावचा ग्रुप आहे, आमचा टेमगरचा ग्रुप आहे. असे आमचं 3 ग्रुप आहेत. ते आम्ही आवर्जून शर्तीला येतो आणि सर्वजण शर्यतीला आम्ही सहकार्य करतो. त्याच्यामुळे आम्ही 2 मुलं आहेत आमचे लहान लहान, तेच संपूर्ण बैलाची मेहनत करतात. 100%. शिवा आणि भाऊ ते भरपूर अशी मेहनत करतात. ते त्यांच्या ह्याच्यावर आमचा शौक अजूनपर्यंत टिकून आहे. 100% म्हणजे त्यांना पहिले प्राधान्य दिलं जातं. तर कसं काय देखरेख वगैरे, कसं काय सांभाळ करतात बैलाचा, कसं काय फिटनेस वगैरे मेंटेन ठेवले तुम्ही 2 महिन्यामध्ये, कसं काय सांभाळ असतो? बैलाचा सांभाळ असतो आपलं रेग्युलर खाणं पिणं, दूध आणि सकाळी तो खाना करेल, सर्व साफसफाई धुणं वगैरे करतो सगळं तेच काय. आणि तो भरपूर मेहनत घेतो बैलाची आणि सर्व करतो. तर आज एक शेवटचा प्रश्न. तर आज अंजपच्या मैदानात नक्कीच तुम्ही 1 नंबरचे मानकरी झाला आणि 1 नंबरची जी ट्रॉफी सर्वात मोठी बिंजोडची शर्यत आजच्या मैदानात झाली. तर कसं काय असेल आज गुलाल पाडला, काय सांगाल? ट्रॉफी मिळाली तुम्हाला, बक्षीस मिळालं. जेव्हापासून भवानी आमच्या दावणीला आलंय तेव्हापासून आम्ही त्याला ज्या ज्या मैदानाला नेलं तेव्हा त्या मैदानाला आम्ही नंबरातच आहे. बार्डीला गेलो, बार्डीला 1 नंबर केला. त्याच्यानंतर बोनिवलीला आमचा 1 नंबर आला. पुन्हा एकदा बोनिवलीला नंबर आला आणि काड्याच्या पाड्याला पण आमचा नंबर आला. तिथे फ्रीज भेटला आणि आज पण नंबर भेटला. जिथे जिथे आम्ही पळालो तिथे ते त्याच्या आई भवानीच्या आशीर्वादाने भवानी पळून आम्हाला नंबरच भेटलेला आहे. 100% नाव पण पहिल्यांदा घेतलं तिथंच नाव भवानी होतं का तुम्ही? तिथंच भवानी होते का? नक्कीच म्हणजे आई भवानीच्या कृपेने करताना पण आम्ही ते मालक आणि आम्ही पण आई भवानीच्या मंदिरात होतो. रेणुका मातेचं मंदिर आहे चांदवडला, त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतला आणि पौर्णिमेच्या दिवशी आणि त्याची खरेदी केली. नक्कीच म्हणजे खूपच मोठा आशीर्वाद लाभला आहे तुम्हाला तुमच्या दावणीला. तर बऱ्याच वर्ष कन्या यांनी गाल गाजवला होता तुमचा आणि त्याच्यानंतर कुठेतरी मला वाटतं तुमचं नाव थोडं बॅक फुटलं होतं आणि भवानीने पुन्हा एकदा तेच जोशाने नाव करून दिलं आहे तुमचं. तर नक्कीच असंच लोकांना वरती 3 फेऱ्याच्या मैदानात 1 नंबर भेटतो, पण आपण बिंजोडला प्रत्येक मैदानात 1 नंबरला असं तुम्ही सांगलं. तर नक्कीच असंच 1 नंबरमध्ये आणि गोलाला ठेवेल तुम्हाला भवानी. आणि माझ्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा असतील आणि बाईट दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमची बाहेर घेतली त्याच्यामुळे आम्ही तुमचे धन्यवाद करतो.